मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे आणि आपला व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण अगोदर आपल्या आज माझ्याकडून आपल्या देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा, आपल्याला जर रानामध्ये फिरत असताना जर प्राणी किंवा पक्षी जर बघायचा असेल तर आपल्याला ना एकदम तीक्ष्ण नजर ठेवून ना आपल्याला हा प्राणी बघायला लागतोय आणि एकदम आस्ते आस्ते पाऊल टाकूनच आपल्याला या जंगलामध्ये फिरायला लागत आहे, तरच आपल्याला ना हे पक्षी किंवा प्राणी बघायला भेटतात। तर बघा आता आपण ना या रानामध्ये फिरतोय, तर पाहू आपल्याला बघायला काय काय भेटतं। मित्रांनो आपण ना या ठिकाणी पक्ष्याचा घरटा पाहिलेला आहे। आजपर्यंत मी पावसाळ्यामध्ये ना कधीच घरट्यामध्ये पक्षीच्या अंडी पाहिली नाहीत, पण आज आहे ना आपल्याला या ठिकाणी ना बघायला भेटलेले पक्षीची अंडी आणि घरटा। तर चला आता ना तुम्हाला दाखवते। बघा आता आपण या ठिकाणी आलेलो आहे, त्या घरट्या जवळ ना आपण आलेलो आहे। तो पावा आपल्याला त्या ठिकाणी तो पक्षी आपल्याला बघून देतोय का, कारण आपल्याला पाहत असतोय ना उडून जाणार आहे, तरी पण आपण प्रयत्न करू। बघा मित्रांनो इथे समोरच गोठा आहे, पाहू आपल्याला पक्षी बघून देतोय का। झुडपामध्ये पाहूयात आपण। हे बघा मित्रांनो पक्षी नाही सध्या बसलेला घरट्यामध्ये। तर हे बघा हे पक्ष्याचं घरट आहे, बघा किती मस्त बनवलंय। पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी पूर्ण हे गवताचा घरटा बनवला त्याने। आणि हे बघा आतमध्ये ना त्याच्यामध्ये त्याचे अंडे आहे, बघा हे बघा आपल्या अंडी पण हे बघा हे 4 अंडे आहेत त्याची। तर आता सध्या काय घरट्यामध्ये बसलेला नाहीये पक्षी। हे बघा ह्या पावसाळ्या दिवसाला मी पहिल्यांदाच पाहिलं बरं का मित्रांनो, पावसाळ्या दिवसाला अंडी काढलेत या पक्ष्यानं। हे बघा या ठिकाणी हे घरटे आपल्याला काय पक्षी बघायला भेटला नाही। ते बघा मित्रांनो या ठिकाणी धुका येत जात राहतोय, आज बरंच धुका होता, त्याच्यामुळे आपल्याला पाहूया धुक्यामुळे काय काय बघायला भेटतंय।